तर सर्वात पहिला तुमचं नाव जाणू शकतो आपण? अमोल मस्के. सर, तर तुम्ही सीजेपीला कधीपासून सपोर्ट करताय? मी ऍक्च्युली सीजेपीला तेवढं सपोर्ट करत नाही, कारण मला ना त्यांच्या फंडामेंटल आयडियाज मध्ये फ्लॉज वाटतात. त्यांची जी बॅकिंग आहे, सपोर्टिंग आहे, मला वाटतं तिकडे फ्लॉज आहे. पण मी त्या आयडियाला सपोर्ट करतो जिथे ते लोक युथ साठी उभे राहत आहेत. आपल्या पेपर लीक, अनएम्प्लॉयमेंट असे प्रश्न युथ साठी ते उचलत आहेत. मी त्या आयडियाला सपोर्ट करतो आणि ते इम्पॉर्टंट आहे. सोनम वांगचुक सारखा माणूस भूक हडतालवर बसतो आणि गव्हर्नमेंट त्याच्याबद्दल जराही विचार नाही करत आणि जराही त्यांना धास्ती नाहीये. मला ह्याची लाज वाटते. 150 करोड लोकांचा देश आहे. 97 करोड लोकांनी लास्ट इलेक्शन मध्ये वोट केलेला आणि या इलेक्शन आय गेस 70+ करोड लोकांनी वोट केलं. त्यातल्या ऑलमोस्ट 40-45 करोड लोकांनी भाजपाला वोट केलं. 45 करोड लोकांचा नेता त्याच्या उरलेल्या 100 करोड लोकांकडे बघत नाहीये. तो त्या 45 कडे पण नाही बघत आहे. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. मला असं वाटतंय ना. आणि लीडर ऑफ अपोजिशन पण काय करतोय, कुठे येतो? फक्त जातीच्या नावावर. तो जर बीजेपी धर्माच्या नावावर वाटतोय तर हा पण जातीच्या नावावरच वाटतोय. तर दोघे इतके लाजिरवाणी कृत्य करतायत ना की मला त्यांना माझा नेता म्हणायची. माझे नेते तर ते नाहीत. माझे नेते ते आहेत जे आहे ना जनतेसाठी काहीतरी करायला बस तयार आहेत. सोनम वांगचुक सारख्या माणसाला मी माझा नेता म्हणेन. मी नेता म्हणेन त्या प्रत्येक व्यक्तीला जो आज देशासाठी लढायला तयार आहे. हा जो आज युथ आलाय ना इकडे, आय टोटली अडोर दिस युथ, आय सपोर्ट दिस. पण तरी पण आपला युथ अजूनही काही करू का नाही शकत आहे, जसं बांगलादेश आणि नेपाळमध्ये झालं. त्याचं कारण काय माहितीये का? आपला युथ पण आहे ना वेगवेगळ्या गोष्टीत डिवायडेड आहे. मी आज इंस्टाग्रामवर बघत होतो, सोनम वांगचुक बद्दल पण मीम शेअर करतायत. आय थॉट व्हॉट अटर बुलशिट. कास्ट, पॉलिटिकल आयडिओलॉजीज, रिलीजन अशा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये, लँग्वेज अशा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये युथ डिवायडेड आहे. पण जोपर्यंत या गोष्टी साईडला ठेवून आपण एकत्रित येत नाही, मी युथ बद्दल सांगतोय का, कारण आपल्या कंट्री ना मेजॉरिटी युथ आहे. 18 ते 35 वर्षाच्या एज गटातली लोक जास्त आहेत आपल्या देशात. हे लोक काहीतरी करू शकतात. म्हणून युथ हा इम्पॉर्टंट पार्ट होतो. आणि मी तुम्हाला सांगतो की बीजेपी आपल्यासाठी काही करणार नाही. का माहितीये का? ह्यांच्या आयडिओलॉजिकल पॅरेंट्स कोण आहेत माहितीये? RSS चे आयडिओलॉजिकल पॅरेंट्स कोण आहेत माहितीये का? नाझी, मुसोलिनी अँड नाझीज आर देअर आयडिओलॉजिकल पॅरेंट्स. एक हिस्ट्रीचा फार छान फॅक्ट आहे. जेव्हा RSS साठी आहे ना गोळवारकर जो त्यांचा फॉर्मर होता, ज्याने बनवलं होतं, त्याला आहे ना एका इंटरव्ह्यू मध्ये विचारलेलं तुमचे आयडिओलॉजिकल हे काय आणि तुम्ही देशासाठी काय कराल? तो सरळ म्हटलेला आमचे आयडिओलॉजिकल पॅरेंट्स मुसोलिनी. तुला माहिती आहे मुसोलिनी कोण आहे? हिटलर माहितीये? हिटलरचा भाऊ समज. हिटलर आणि मुसोलिनी आणि RSS यांच्या सेम आयडिओलॉजी आहेत. RSS ने काय केलं? हाफ चड्ड्या घेतल्या. या कुठनं घेतल्या त्यांनी या सगळ्या गोष्टी? मुसोलिनी आणि हिटलरचे जे नाझी पार्टीज होते ना त्यांच्याकडनं उचललेल्या आहेत. नाझीसने काय केलं माहितीये का? युथला इतकं मॅनिप्युलेट केलं होतं, त्यांच्या जंग लढाईसाठी मॅनिप्युलेट केलं होतं. Millions of youth died in World War II from Nazis, and that was youth. Our youth shouldn't die, but it should sacrifice itself to fight for our nation. प्रत्येक तो वर्कर, प्रत्येक तो फार्मर, प्रत्येक तो youth आणि प्रत्येक तो स्टुडंट त्याने आय गेस आवाज उचलली पाहिजे. कारण आता भरपूर झाले. अरे दादा, दरवर्षी 86,000 मुलींचे रेप होतात रे आपल्या देशात. किती लाजिरवाणी गोष्ट आहे 86. आणि हे लोक बाकीच्या देशांसोबत नंबर कम्पेअर करतात की त्या देशात ते एवढे झाले. अरे भले एक मुलगी जरी असली ना, तिची इज्जत आहे. ती आपल्या देशाची मुलगी आहे. तिच्या जर कोणी पदराला जरी हात लावतं ना, इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे. जो देश, हा मंत्री एका बंगालमध्ये ज्या त्या आर्जीकर जो रेप कांड झालेला, त्याच्या विक्टिमच्या आईला आहे ना हे केलेलं, काय केलेलं, वोट उभा केलेलं इलेक्शन मध्ये बीजेपी तर्फे. ती का उभी राहिली माहिती? तिला वाटलं तिच्या मुलीला आहे ना हे मिळेल, न्याय मिळेल. 7 दिवसात न्याय देऊ म्हटलेलं. त्या दिवशी ना इंटरव्ह्यू मध्ये रडत होती की 2 महिने झाले मला हुंगतही नाही येत. ते लोक रेप विक्टिमची आई जी जिंकली बंगालमधनं एक सीट MP येते, ही आपल्या देशाची परिस्थिती आहे. रोज अरे चायना रोज बॉर्डर मध्ये शिरतोय. तुमच्या आयडिया नाहीये माहितीये कोणाला? अरुणाचल प्रदेश जायच्या डगरवर आलाय. लडाख मध्ये तो शिरलाय. नेपाळ मधनं आहे ना कितीतरी गोष्टी आपल्या आहे ना रोज बॉर्डर आपली जाते, पण आपल्याला आयडिया नाही पडत आहे. कारण आपला 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी मीडिया आतून आहे ना दिमक लागले त्याला. इतका तो काय म्हणतात बूट चाटू झाला या गव्हर्नमेंटचा. जिकडे देशाची मीडिया आणि युथ मागे पडलं ना, तिकडे त्या देशाचा आहे ना समजा सत्यानाश व्हायची सुरुवात झाली. आय एम अ कंक्रीट डिसिडेंट ऑफ दिस गव्हर्नमेंट, येट अ ट्रू लव्हर ऑफ माय नेशन. आय एम अ पॅट्रियट. तुम्हाला नाही वाटत मोदीजी म्हणूनच बाहेर जाऊन देशाला मजबूत करायचा प्रयत्न करतायत?
अरे काय विषय तुम्हाला सांगतो, आता अंदमान निकोबार मध्ये ना हे लोक आहे ना मोठा पोर्ट बांधायचा प्लॅन करतात. अंदमान निकोबार इतका वल्नरेबल आहे ना, इतका इकोसिस्टम त्याचा वल्नरेबल आहे ना, असे झाडं आहेत जे अख्ख्या जगात कुठे नाहीयेत. तिकडे ते लोक किलोमीटर जंगल कापतायत. तिकडचे आदिवासी एवढे राहिलेत, बोटावर मोजणे एवढे, त्यांची संस्कृती नष्ट करतायत. का माहिती यांना हे करावं लागतंय? कारण यांची जिओ पॉलिटिकल टाईज इतके वीक आहेत. श्रीलंका सारख्या देशासोबत तुम्ही आहे ना जिओ पॉलिटिकल टाईज नाही करू शकत, तिकडे पोर्ट नाही बांधू शकत. तुम्हाला तेल घेण्यासाठी आहे ना अमेरिकाची परमिशन घ्यावी लागते. तुम्हाला काही जरी करायचंय, तुम्हाला अमेरिका ट्रम्प सांगतो तुम्हाला की काय करायचंय, आणि मग तुम्ही आपल्या देशातल्या लोकांना आहे ना त्रास द्याल. अंदमान आणि निकोबार मध्ये ना वोट्स होतात, त्यांना माहिती नसतं ते कोणाला वोट करतात. त्यांना फक्त आहे ना घेऊन येतात आणि सांगतात इकडे बटन आहे त्याच्यावर दाबा. आता आपल्याला पण चांगल्या प्रकारे माहिती आहे कोण लोक जातात तिकडे वोट घ्यायला आणि कोणाचे बटन कुठे दाबले जातात. देशातल्या देशात वोट घोटाळे होत आहेत. अरे अख्ख्या जग पातळीवरती आपली लाज काढली जाते. तो ट्रम्प काय म्हणायचे, आपण आपलेच लोक म्हणायचे ना की आपण अमेरिकाला प्रश्न विचारतो. अरे आपल्याला हुंगत नाहीत, बोलवत नाहीत आपल्याला. फ्रान्सचे आहे ना आपल्याला असे इतकी लाजिरवाणी कृत्य करतो ना आपला प्रधानमंत्री, जेव्हा बाहेरच्या इथं जातो मोठ्या मिठ्या काय मारणार, हात काय धरून उभा राहणार, चॉकलेट काय किती लाजिरवाणी गोष्ट आहे. चॉकलेट घेऊन जाते तू इटली सारखं प्रधान. अरे बापरे. आणि आपण त्याच्यात एडिट्स बनवतोय की बघा सोनबाई आली, देशाची राजमाता आली. बाहेरच्या देशामध्ये आहे ना तुम्हाला काय बोलले असते, पण हा आपला देश आहे म्हणून काही बोलत नाहीये. आय थिंक वी शुड बी मॅच्युअर अँड सेन्सिबल इनफ टू व्हॉट शाल वी स्टँड फॉर अँड व्हॉट शाल वी फाईट फॉर. या सगळ्या गोष्टीचे एडिट बनवा ना जे मॅटर करतात. इंस्टाग्रामवर मी प्रत्येक गोष्ट रिशेअर करतो जिथे मला वाटतं की ही गरजेची आहे, पण मी तिकडे हे बघतो की हेच काही लोक जे आहे ना एडिट्स बनवतात सोनम वांगचुक किंवा आपल्या देशाचे जे खरंच चांगलं काम करणारे लोक आहेत त्यांच्या खिलाफ. I should say you are the one who's anti-national, nor us. Please have sensibility and maturity enough to understand what are you doing for this nation. What are you doing against this nation that is corroding our nation from the inside, and it is corroding the system, the constitutional system, the institutional system, every possible system. आपल्या देशातील प्रत्येक सिस्टम, कॉन्स्टिट्युशनल सिस्टम फेल होत आहे. तो तू आहे ना एज्युकेशन सिस्टम म्हणू नको, तू वोटिंग सिस्टम म्हणू नको, तू रस्ते बनवायचा सिस्टम म्हणू नको. प्रत्येक मंत्री, प्रत्येक सिस्टम मध्ये करप्शन आहे, घोटाळे आहेत. अँड वी शाल स्टँड फॉर दिस. युथ, मला प्रॉब्लेम काय माहिती का, सीजेपीने फक्त युथचा प्रश्न उचलू नये, पण बाकीच्याही गोष्टीचे प्रश्न उचलावेत जे अजून आहेत इम्पॉर्टंट. रोज आहे ना रोड ऍक्सिडेंट मध्ये आहे ना दर पावसाळ्यात, आता या लास्ट पावसाळ्यात किती लोक मेली माहितीये का? 1500 फक्त आपल्या याच्यात. किती कसे आपल्या बीएमसीचं बजेट काय माहितीये तुला? 74,000 करोड. मला नाही दिसत 74,000 नाही दिसत दादा, मला नाही दिसत आहेत. अरे काही देशांचं बजेट नाहीये तेवढं. कॅन यू इमॅजिन, देशांचा बजेट नाहीये. तुला असं वाटत नाही की हे यांना आपण एवढ्या वरती पोहोचवलंय ते आपणच केले, आपलीच कुठेतरी चूक आहे? अरे आपली चूक, मग तेच म्हणतो ना आमची चूक झाली. आम्ही आहे ना दगड पायावर मारून घेतला. आता आम्हाला तो दगड रस्त्यातून बाजूला काढायचा आहे आणि आम्हाला जायचंय आमचं रक्त साफ करून. आणि प्लीज आता त्याच्यासाठी अडवू नका आम्हाला. तर मित्रांनो बघितलं, आज आपण एवढे जणांशी बोललो, आपण वार्ता केली, त्यांचे मत जाणून घेतले. सगळ्यांना बीजेपीच्या प्रती खूप आक्रोश आहे. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा देत नाही आहे, हे आपण सगळ्यांकडून जाणून घेतला. आज इथे सीजेपीचा प्रोटेस्ट सुद्धा संपत आहे. आजचा जो 5 वाजेपर्यंत त्यांचा टाइम होता तो प्रोटेस्ट पण आता संपत आलेला आहे. आणि असंच आमच्या सोबत बनून राहा. माझं नाव यश प्रकाश आहे रे, आपला चॅनल न्यूज ऑल टाइम 24 आवर्स मधून.